गोसे खुर्द कालव्याचे पाणी कालवा ऐवजी थेट जमिनीखालून पाईपलाईनद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर सहज सुलभ रीतीने उपलब्ध करून देणे हा योजनेमागचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे या भागातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाच्या दुष्ट चक्रातून मुक्त होईल अशी स्वप्न शेतकरी पाहत होते. मात्र या कामांचं कंत्राट घेतलेल्या एसके फॅब्रिकेशन नागपूर या कंपनीच्या तुघलकी काम चालवू कामामुळे या भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलाय. वेळोवेळी कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना केवळ चॉकलेट देत आहेत असा आरोप शेतकरी करत आहे. तालुक्यातील मोहाळी, बिकली, बामणी, कोटगाव, कोतुळणा, मांगली, पेंढऱ्यासह 15 गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाईपलाईन टाकून पाणी देण्यासाठी भाल बसवण्यात आलाय. गोसे खुर्दचे पाणी मिळणार या आशेवर शेतकरी होते, मात्र सध्या तरी शेतकऱ्यांची निराशा झाल्याचं दिसत आहे. या योजनेअंतर्गत 6 गावात पाणी वाटप संस्था असून लवकरच पाणी सुरू करणार असं आमिष कंपनीचे नोकर या संस्थानांना दाखवत आहे. मात्र प्रत्यक्षात ग्राउंड लेवल या योजनेच्या कामात अनेक त्रुटी आहेत. ठिकठिकाणी लिकेज तसेच व्हॉल्व्हची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. तर कुठे आवश्यक साधन सामग्री कंपनीच्या दुर्लक्षामुळे चोरीला गेली किंवा क्षतिग्रस्त झाल्याचं वास्तव चित्र आहे. याबाबत कंपनीचे अधिकारी श्री पटेल यांच्याकडे विचारणा केली असता 80% लिकेजचे तसेच मेंटेनन्सचे काम पूर्ण झाले असून लवकरच गोसे खुर्द कालव्यात पाणी आल्यानंतर योजना ताबडतोब कार्यरत होईल असा मोघम उत्तर देत आपलं तसेच कंपनीचं अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. इतकेच नाही तर सदर योजनेतील उशीर होण्यापूर्वी शेतकरी जबाबदार आहेत. काही ठिकाणी पाईपलाईन, व्हॉल्व्ह तसेच आवश्यक साधन सामग्रीची तोडफोड तसेच साहित्य चोरी जाण्याच्या घटनांमुळे योजना सुरू होण्यासाठी विलंब होत असल्याची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. स्वराज्य न्यूजसाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहावली सय्यद सह तालुका प्रतिनिधी संजय रामटेके, नागभीड.